नमस्कार पोट्ट्यो, कसे आहात? आपण काय पाहणार आहोत? पार्शियल डिफरन्शिएशन. कोणता युनिट? बीएससीचा चौथा युनिट. कोणता? पार्शियल डिफरन्शिएशन. याच्या पहिले पाहिलं होतं आपण, काय पाहिलं होतं? इंट्रोडक्शन पाहिलं होतं. पार्शियल डिफरन्शिएशन काय होते, त्याचे फॉर्म्युले काय येतात, कसं येते, कसं बनते, म्हणजे डेल बाय डेल एक्स मध्ये झेड कंपोजिशन फंक्शन राहते आपला. मग त्याला आपण डेरिव्हेटिव्ह कसं करतो? झेड ला आपण डेरिव्हेटिव्ह, हा फंक्शन आहे, त्याचे फंक्शन कोणते आहेत? एक्स आणि वाय आहे. तर मग डेरिव्हेटिव्ह काय करत होता आपण? डेल झेड बाय डेल एक्स हा फर्स्ट ऑर्डर होता, हा डेल झेड बाय डेल वाय त्याच फंक्शनचा होता, म्हणजे एक्स आणि वाय नि करत होतो. ठीक आहे, एवढं झालं होतं. आपण डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं, हायर डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं. याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत? त्याच याच्यानुसार एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. काय एक्झाम्पल काय दिसतंय आपल्याला? इफ एक्झाम्पल मध्ये पहा, इफ u इक्वल्स टू 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि काय म्हटलंय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 0. काय म्हटलंय? नॉट इक्वल्स टू 0. आणि शो दॅट काय करायचं आपल्याला? शो काय करायचं आहे? डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल्स टू 0. म्हणजे याचं ऍडिशन केल्याबरोबर काय आला पाहिजे? आपला आन्सर 0 आला पाहिजे. ठीक आहे, मग आपण पाहणार आहोत गिवन मध्ये काय दिलंय आपला. गिवन u इक्वल्स टू 1 बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर दिलाय. ठीक आहे, मी लक्ष द्या, मी रूटला जसं सपोज आता असा आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, मी रूट हटवून याला असं लिहू शकतो काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर पॉवर 1/2 लिहू शकतो ना. ठीक आहे, मग याला कसं लिहू? मी असं लिहू का? u इक्वल्स टू 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर 1/2 पॉवर 1/2 दिलं. लिहू शकतो असा? ऑब्विसली लिहू शकतो. मग याला मी काय करू? या टर्मला वरती घेऊन जाऊ शकतो का? ऑब्विसली घेऊन जाऊ शकतो. म्हणजे काय होणार? हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर वरती गेल्यावर काय? इनवर्स मध्ये जाईल, म्हणजे -1/2 होईल. आता झाला आपला काय झाला? u इक्वल्स टू काय बनला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -1/2. आता याचं डिफरन्शिएशन करू कोणाने? पहिला एक्स नी, म्हणजे काय होईल? डेल यू बाय डेल एक्स, म्हणजे डेल बाय डेल एक्स. यू ची व्हॅल्यू काय आपली? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू दी पॉवर -1/2 झालं. मग मी याला डेरिव्हेटिव्ह करू एक्स नी, म्हणजे काय होणार? फर्स्ट हवाला लागेल एक्स एन चा फॉर्म्युला लागेल पहिले, म्हणजे काय होईल? एक्स एन चा फॉर्म्युला काय होईल? एन एक्स एन -1 लिहू सेम, म्हणजे काय होईल? -1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -1/2 -1 लिहू शकतो. यानुसार लिहू शकतो ना? लिहू शकतो की नाही? म्हणजे काय झालं? याला मी असं लिहिलं एक्स एन, या फॉर्म्युल्यानुसार लिहिलं मी, म्हणजे काय झालं? त्याचे पॉवर -1/2 आली. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू दी पॉवर -1/2 -1 या टर्म नुसार आली. मग काय होईल? डेरिव्हेटिव्ह काय होईल? हा एक टर्म झाली, आता याचा डेरिव्हेटिव्ह होईल, अजून होईल का नाही? म्हणजे काय लिहू मी इथं? डायरेक्ट लिहू का? याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? जिथे एक्स टर्म असेल तोच हे काय म्हणणार आहेत? मग 0 0 वाय आणि झेड 0 0 बनतील ना, कारण आपल्याला कोणाचं डिफरन्शिएशन करायचं आहे? एक्स सोबत एक्सच करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे? एक्स स्क्वेअरचा काय होणार आहे? 2x बनेल की नाही? 2x. मग मी याला असं लिहू शकतो काय? -1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज रेस टू दी पॉवर काय लिहू शकतो? याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, -1/2 -1 काय होणार? 2 × -1 म्हणजे -1 -2 डिवायडेड बाय 2, -1 -2 -3/2 होईल. लिहू मग हा -3/2 येतं. काय आला? -3/2 आणि 2x. ठीक आहे, आता मी काय करू? 2 गेट कॅन्सल करू, म्हणजे काय उरलं आपला?
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 3/2. म्हणजे आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय झाला, डेल यू बाय डेल एक्स काय निघाला, मायनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. लिहून घ्या, समोर सांगतो. याचाच करू आपण डबल डेरिव्हेटिव्ह करू, कारण त्याला विचारलाय डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर विचारलाय. ठीक आहे, म्हणजे तिने याची काढायला लागतील आपल्याला, पण मी एक एक सांगतो. म्हणजे एक्सचा काढतो पहिले, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतो, मग सेकंड याचा. ठीक आहे, मग वायचा काढतो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो. तसाच सेम झेडचा डेरिव्हेटिव्ह काढतो, डबल डेरिव्हेटिव्ह अजून झेडचा काढतो. म्हणजे काढून झाल्यावर कसं मग आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह निघाला एक्सचा, लिहून घ्या तुम्ही. मग आपण समोर मी याचा सेकंड ऑर्डर काढून घेणार आहोत. तर आपला फर्स्ट ऑर्डर झाला होता. आता सेकंड ऑर्डर कोण, म्हणजे काय बनेल, डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर. तर आपला काय निघाला होता, डेल बाय डेल एक्स डेल यू बाय डेल एक्स. मी या टर्मला असं लिहू शकतो. ठीक आहे, मग आपल्याला डेल यू बाय डेल एक्स ची व्हॅल्यू निघाली आहे का, ऑब्विसली निघाली आहे. मग पुट करू का याच्यात, डेल बाय डेल एक्स काय पुट केलं, मग डेल यू बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय पुट केली, मायनस एक्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू द पॉवर -3/2. केलं मी, व्हॅल्यू पुट केली याची. आता डेरिव्हेटिव्ह करा अजून कोणाचा, एक्सचा. म्हणजे काय बनेल, आता पहा इथं प्रोडक्ट रूल लागेल, इथं पण एक दिसतं आणि इकडे एक टर्म दिसत आहे, एक टर्म आणि दुसरी टर्म. म्हणजे यात कोणता प्रोडक्ट रूल लागेल. प्रोडक्ट रूल काय आहे, यू व्ही वाला. पहिला याचा डेरिव्हेटिव्ह केला, सेकंड टर्म कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह पहा फर्स्ट जर आपण कॉन्स्टंट ठेवला तर सेकंड याचा डेरिव्हेटिव्ह होईल. ठीक आहे, जर काय केलं मग सेकंड कॉन्स्टंट ठेवला आणि फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह केला. समजला प्रोडक्ट रूल काय आहे. तर मग आपण पाहू आता काय निघणार आहे. ठीक आहे, इक्वल्स टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, -1. सेकंड टर्म कॉन्स्टंट म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2. ठीक आहे, प्लस आता फर्स्ट टर्म कॉन्स्टंट म्हणजे मायनस एक्स, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्स एन पॉवरचा फॉर्म्युला लागेल, म्हणजे काय येईल तर -3/2. काय होईल अजून मग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2. आता डायरेक्ट करतो मी, एक एक स्टेप सांगत नाही बस. म्हणजे काय होईल, -3/2 -1 2 मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 होईल, -3 -2 -5/2 होईल. लिहू डायरेक्ट मी येतो -5/2. आणि हा टर्म झाला एक्सचा. आता हा ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा करायचा, कोणाचा करायचा आहे, एक्स. बाकी टर्म फर्स्ट म्हणजे 0 होईल, वाय आणि झेड 0 बनेल. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 2x. लिहू मी याला 2x लिहिलं. आता या इकडे काय बनणार आहे, पूर्ण पाहून घेऊ आता. मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2. मायनस मायनस काय होते, प्लस होते. हा 2 आणि हा 2 कॅन्सल करू का, मी करू शकतो, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये आहे. म्हणजे काय, त्याला मायनस मायनस प्लस 3x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर लिहू शकतो मी. काय, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर लिहू शकतो ना. मग मी लिहू एक्स म्हणजे 3x स्क्वेअर. हा काय लिहू मग, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -5/2. लिहिलं का मी. म्हणजे काय निघला आपला, डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर. बनली का टर्म आपली, बनली का टर्म. जे सेकंड टर्म आहे म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह काढला कोणाचा, एक्स निघाला का. पहिले काय काढलं होतं, डेल यू बाय डेल एक्स, नंतर डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर. आता एक टर्म झाली, एक्स ची झाली काढून आपली. आता समोर वाय ची काढून, हे लिहून घ्या पहिले, लिहून घ्या पटकन. झाला होता पण आपला एक टर्म काढून झाली होती एक्स ची, डबल डेरिव्हेटिव्ह काढून झाली होती. आता पहा वाय ची काय होणार आहे मग, डेल यू बाय डेल वाय होईल. काय होईल मग, डेल बाय डेल वाय. यू ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, यू ची व्हॅल्यू काढली होती ना आपण मागे, काय काढली होती, एक्स स्क्वेअर यू इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस
झेड स्क्वेअर मायनस 1/2 काढली होती ना. बनवलं होतं याला या टर्म मध्ये, बनवलं होतं की नाही. ठीक आहे, मग काय लिहू त्याची टर्म यूची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेटचा रेस टू दी पॉवर -1/2. ठीक आहे, मग सांगायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल. वाय ने डेरिव्हेटिव्ह करा. एक्स एनचा फॉर्म्युला लागेल दिसताय, याला सपोज आपण एक्स मानलं, याचा पॉवर एन म्हणजे एक्स एन चा फॉर्म्युला लागेल काय होईल एन एक्स एन -1 लिहू म्हणजे -1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सांगा आता -1/2 -1 काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -2 डिवायडेड बाय 2 म्हणजे -3/2 होईल. होईल का नाही -3/2. मग मी लिहू इथं -3/2. ठीक आहे, टर्म झाली एक खतम. आता ब्रॅकेटचा करा डेरिव्हेटिव्ह कोणाचा. आता बरोबर पहा कोणाचा करायचा आहे वायचा. वायने करायचा आहे ना, म्हणजे काय होईल एक्स आणि झेड 0 होऊन जाईल. वायचा करायचा आहे म्हणजे वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल 2y होईल. होईल का नाही, होईल ना 2y. म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 कॅन्सल होईल. बरोबर आहे, 2 गेट कॅन्सल केलं मी म्हणजे उरलं का आपल्याकडे डेल यू बाय डेल वाय इक्वल्स टू काय उरलं -y एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2. झाला आपला फर्स्ट ऑर्डर निघाला. याचा सेकंड ऑर्डर पण म्हणजे काय निघेल डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर. बरेल, मी याला या फॉर्म मध्ये लिहू शकतो का डेल बाय डेल वाय आणि डेल यू बाय डेल वाय. ठीक आहे, कारण डेल यू बाय डेल वाय ची व्हॅल्यू निघाली आहे आपली. मी याला पुट करू म्हणजे डेल बाय डेल वाय डेल यू बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय आहे -y ब्रॅकेट नाही -y एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 होऊ शकते. लिहिलं मी. आता याचा अजून प्रोडक्ट रूल लागेल वाय वाय फर्स्ट टर्म सेकंड टर्म दिसतंय तुम्हाला. अजून इथं प्रोडक्ट रूल लागेल ना. सेम जो कंडिशन एक्स मध्ये घेतलं होतं तेच कंडिशन वाय मध्ये सॉल्व्ह करा. मग काय होईल सांगा -1 चा डेरिव्हेटिव्ह -y चा डेरिव्हेटिव्ह -1 होईल. लिहिलं. सेकंड टर्म कॉन्स्टंट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 झालं. प्लस आता काय करू फर्स्ट टर्म कॉन्स्टंट सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बनेल -y कॉन्स्टंट. सेकंड टर्म काय हाय एक्स हाय एन एक्स एन चा फॉर्म्युला लागेल म्हणजे काय होईल -3/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता सांगा -3/2 -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन काय बनेल -3 -2/2 म्हणजे -5/2 बनेल. मी लिहू इथं -5/2 झाला एक्सनचा पॉवरवाला झाला. आता ब्रॅकेट मध्ये या. ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह कुठं वायचा म्हणजे एक्स आणि झेड काय बनेल 0 बनेल. वायचा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आपला मग बनेल 2y. का बनेल 2y बनेल ना. म्हणजे काय होईल लक्ष द्या. आता इथला 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, मायनस मायनस प्लस आणि वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. मग मी याला असं लिहू शकतो का एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 प्लस 3y स्क्वेअर. लक्ष द्या बरोबर 3y स्क्वेअर काय येणार आहे मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -5/2 बनेल. अरे बनेल की नाही. जसं एक्सच्या ह्याच्यात काय बनवत होता 3x स्क्वेअर बनवत होता, वायच्या ह्याच्यात काय बनला 3y स्क्वेअर. आता झेडच्या ह्याच्यात काय बनेल 3z स्क्वेअर. ठीक आहे, हा लिहून घ्या नंतर आपण झेडचं पाहणार आहोत. तर आपण दोन काढून झाले फर्स्ट सेकंड म्हणजे एक्स आणि एक्सचा डबल ऑर्डर आणि वायचा डबल ऑर्डर काढून झाला. आपण याच्यानंतर झेडचं पाहणार आहोत. बरोबर आहे. तर काय होणार आहे मग डेल यू बाय डेल झेड. बरोबर, यू ची व्हॅल्यू आपण हे काढली होती तर मग याच्यामध्ये यू ची व्हॅल्यू पुट करू का डेल बाय डेल झेड. यू ची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -1/2 केलं. सांगा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे मग. आता झेडचा काढायचा आहे एक्स एन चा पॉवर एक्स एन पॉवर फॉर्म्युला लागेल काय बनेल मग -1/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हा सांगा आता -1/2 -1 कारण एक्स एन चा फॉर्म्युला काय आहे एन एक्स एन -1. एन ची पॉवर काय आपली -1/2 -1
क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे काय होईल -1 -2 डिवायडेड बाय 2 म्हणजे -3/2 होईल. मी पुट करू मग -3/2 समजला एवढा -3/2. आता झाला आपला पॉवरचा. आता येऊ ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. आता काय कोणाचा करता आपण झेड म्हणजे एक्स आणि वाय काय बनेल 0 बनेल ना 0. फर्स्ट याच्यात काय बनवते एक्सचा पाहिलं होतं तेव्हा काय बनले होते वाय आणि झेड 0 बनले होते. वायचा पाहिलं होतं तेव्हा काय बनले होते एक्स आणि झेड 0 बनले होते. आता झेडचा पाहत आहोत म्हणजे एक्स आणि वाय 0 बनेल ना, बनेल की नाही. मग लिहू का मी इथं काय बनेल डेरिव्हेटिव्ह सांगा. झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल 2z बनेल म्हणजे इथं काय होईल 2 z कॅन्सल होईल. डेल यू बाय डेल झेड इक्वल्स टू काय बनेल मग मायनस एक्स स्क्वेअर. मी झेड लिहू इथं पहिले लिहून घेतो झेड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 झाला आपला फर्स्ट ऑर्डर. याच आपण सेकंड ऑर्डर पाहू म्हणजे काय बनेल डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर. या टर्मला मी असं लिहू शकतो डेल बाय सॉरी इथं झेड पाहिजे ठीक आहे झेडचा करतो आपण म्हणजे डेल बाय डेल झेड आणि डेल यू बाय डेल झेड. आता डेल यू बाय डेल झेड ची व्हॅल्यू दिली आपली मग पुट करू याच्यात डेल बाय डेल झेड काय व्हॅल्यू आहे आपली -z एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2. सेम कंडिशन प्रोडक्ट रूल फर्स्ट सेकंड दिसतंय. प्रोडक्ट रूल ला गेलं म्हणजे काय बनेल -z डेरिव्हेटिव्ह -1 सेकंड टर्म कॉन्स्टंट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 प्लस काय बनेल फर्स्ट टर्म कॉन्स्टंट म्हणजे -z एक्स एन डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल एक्स एन चा फॉर्म्युला काय आहे n म्हणजे -3/2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 -1 -5/2 होते ना पाहत असाल आपण म्हणजे काय लिहितं -5/2 झाला पॉवरचा. आता या ब्रॅकेट मध्ये आता ब्रॅकेट मध्ये अजून डेरिव्हेटिव्ह कोणाचा होणार आहे झेडचा म्हणजे एक्स आणि वाय 0 आणि झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार आहे 2z बनेल. मग मी काय करू 2 गेट कॅन्सल करू मायनस मायनस प्लस झेड 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 इंटू झेड झेड स्क्वेअर म्हणजे लिहू इथं मी काय लिहू -1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 मायनस मायनस प्लस 3z स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 बनेल का नाही झाला बनेल ना. काय झालं मग आपला कोणता झाला डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर. आता फर्स्ट डेल स्क्वेअर एक्स डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअरचा पण निघाला होता डेल स्क्वेअर यू बाय डेल वायचा डेल वाय स्क्वेअरचा पण निघाला होता आणि थर्ड काय निघाला डेल स्क्वेअर यू बाय डेल झेडचा स्क्वेअर तिन्ही निघाले. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचा आहे शो काय करायचा आहे डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल्स टू 0 काढायचा आहे. आपले तीनही कंडिशन निघाले लिहून घ्या आपण याच्यात पुट करून पाहू निघते का काय. हा तर आपल्याला काय काढायचं होतं शो काय करायचा होता डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल्स टू 0 काढायचा होता. म्हणजे डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय निघाली होती मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 प्लस 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 कोणाची निघाली होती डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर ची. मग नंतर काय निघाली होती डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय ची स्क्वेअर काय होती मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 प्लस 3y स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 कोणाची निघाली होती डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर ची निघाली होती. थर्ड डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर ची काय निघाली होती मायनस
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 प्लस काय निघाली होती 3z स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 चला आता काय करू मी मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 अजून पहा मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 अजून पहा मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 दिसतंय मी काय करू जवळ जवळ घेऊन येऊ का म्हणजे काय बनणार हा मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 हे टर्म झाले आता मी हे वाले टर्म जवळ जवळ घेऊन येऊ म्हणजे काय बनेल प्लस 3x स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 बनेल सेकंड टर्म काय बनेल प्लस 3y स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 थर्ड टर्म काय बनेल 3z स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 बनेल बनेल मायनस 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 हे टर्म कॉमन आहेत -1 -1 -1 काय बनेल -1 -1 -1 काय बनेल -3 बनेल बनेल ना मग मी याला असं लिहू का -3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 लिहू शकतो आता पहा प्लस आता इथं लक्ष द्या बरोबर कंडिशन पहा 3x एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 3y स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 प्लस 3z स्क्वेअर प्लस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 म्हणजे हा वाला टर्म कॉमन आहे सर्व याच्यात मी याला कॉमन काढू म्हणजे काय बनेल हा 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर रेस टू दी पॉवर -3/2 आणि कॉमन काय काढलं होतं मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 कॉमन टर्म काढलं होतं म्हणजे याचा ऍडिशन होईल म्हणजे काय 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर मी याला कसं असं करू का 3 3 3 याचे सेम दिसत आहेत मी याला कॉमन काढून घेऊ का डायरेक्टच लिहून घेतो मी इथं लिहिण्यापेक्षा म्हणजे मी का केलं याला कॉमन काढून घेतलं ठीक आहे आता पहा हा टर्म एक टर्म आणि दोन टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत याचं हे केल्यावर काय बनेल मग ऍडिशन म्हणजे काय बनेल मायनस ठीक आहे हा काय बनेल इथे हे होता का -3/2 होता का सांगा तुम्ही -3/2 होता का अबे मूर्खांनो -3/2 कुठून आला पहा आपण काय करता 3x स्क्वेअर 3y स्क्वेअर 3z स्क्वेअर मग -3/2 कुठून आला इथं सांगा तुम्ही -3/2 कुठून आला असंच राहील ना का केलं आपण ऍडिशन केली आहे ऍडिशन केली आहे हा ऑलरेडी लिहिलाय आपण दिसलं का हा म्हणजे काय होईल 3 कॉमन काढलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे काय बनेल 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर आणि कॉमन निघलेला आपला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू दी पॉवर -5/2 म्हणजे आता पहा ऍडिशन म्हणजे काय होईल इथं 1 आहे प्रोडक्ट रूल आला तर काय बनेल सपोज समजा u1 इंटू u2 म्हणजे काय बनेल u1 + 2 बनेल म्हणजे u टू दी पॉवर 3 बनेल सेम सपोज याच्यात तसाच दिलाय का दिला याची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर 1 आणि -5/2 म्हणजे काय बनेल -5/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 1 2 -5 डिवायडेड बाय 2 -5 मधून 2 गेला -3 डिवायडेड बाय 2 लिहू शकतो याला असं मग -3/2 येते म्हणजे मी लिहू याला सेम टर्म काय बनेल इथं -3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा 3 कॉन्स्टंट हो पहिले याचा काय बनला होता आपला
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि याचा पॉवर काय बनला होता यू इंटू व्ही रूल प्रमाणे ऍडिशन होते वरची याची म्हणजे काय बनला होता रूल -3/2 आन्सर आला होता. ठीक आहे एवढं लिहून घ्या. लास्ट आन्सर सांगतो याचा काय येते ते मग. इथं मायनस काय आला होता -3/2. ठीक आहे हे टर्म जशी तशी मांडलो होतो आपण आणि याचा प्रोडक्ट रूलने वरच्या याची ऍडिशन केली होती म्हणजे आन्सर काय -3/2 आला होता. समोर पाहू आता. तर पहा आता आपला काय लास्ट स्टेप काय आली होती इक्वल्स टू -3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेज टू द पॉवर -3/2 प्लस 3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेज टू द पॉवर -3/2. आता तुम्हाला काय दिसतं काय याच्यात फरक इथं मायनस दिसताय इथं प्लस दिसताय. आता काय होईल कॅन्सल होईल का नाही 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेज टू द पॉवर -3/2 प्लस 3 कॉमन काढलाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -3/2 कॅन्सल होईल का नाही कॅन्सल होईल का नाही मायनस आणि प्लस दिलाय व्हॅल्यू सेम आहे म्हणजे -1 + 1 काय होणार आहे -1 + 1 काय होणार आहे झिरोच होणार आहे ना. मग इथं काय दिलाय -3 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेज टू द पॉवर -3/2 प्लस 3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेज टू द पॉवर -3/2 म्हणजे टर्म काय बनेल -1 + 1 0 बनेल की नाही. मग याच टर्मला मी असं लिहू शकतो का डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल्स टू 0 लिहू शकतो. कॅन्सलच होणार आहेत ना मायनस आणि प्लस सेम व्हॅल्यू आहेत कॅन्सलच होतील ना म्हणजे आपला आन्सर काय आला 0. मग शो काय करायचा होता डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल टू 0. मग आपला प्रूव्ह झाला का पहा बरं काय प्रूव्ह झाला का आपला डेल स्क्वेअर यू बाय डेल एक्स स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल वाय स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर यू बाय डेल झेड स्क्वेअर इक्वल टू 0. यात काही होता फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बाकी काही नाही सब चिल्लर आहे सब चिल्लर. ठीक आहे एवढाच करणे आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्तांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे असेच आपण मजेत घेत जाऊ. ठीक आहे कॉमेडीज बाकी काही नाही.